नमस्कार मित्रहो, आपण भेटत आहोत माजी खासदार, ज्येष्ठ विचारवंत, लेखक, संपादक, विधिज्ञ, डॉक्टर सुनीलजी गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या कौटुंबाचा लेखाजोखा या मुलाखतीच्या माध्यमातून मराठवाडा नेता युट्यूबच्या श्रोत्यांना कळावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। आणि बिजी शेड्यूल असताना खासदार साहेबांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। आणि आपण मुलाखतीला सुरू करूया। सर, की आपलं फॅमिली बॅकग्राऊंड, आपलं गाव, शिक्षण याबद्दल लोकांना थोडक्यात माहिती द्यावी अशी विनंती करतो। नमस्कार। तसं माझं कुटुंब म्हणजे माझे वडील बळीराम शिवराम गायकवाड हे आमच्या समाजातले पहिले विद्यार्थी, त्यांच्या गावचे कासासीसीचे। आणि माझा लहानपण हे आंबुलगा विश्वनाथ तालुका निलंगा या गावामध्ये झालं। तिथे प्राथमिक शाळा शिकलो। आम्ही तिघ भाऊ, मोठे बंधू MSRDC चे उपाध्यक्ष आणि MD असलेले डॉक्टर अनिल कुमार गायकवाड, मी 2 नंबरचा, आणि 3 नंबरला माझा छोटा भाऊ विजय कुमार गायकवाड, आणि 4 बहिणी असा आमचा परिवार। आम्ही प्राथमिक शिक्षकांचे मुलं। वडील हे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आंबुलगा विश्वनाथ येथे होते, आणि त्यामुळे लहानपणी सर शिक्षकाचा मुलगा म्हणून शाळेमध्ये आणि वर्गामध्ये थोडा आमचा इज्जतच राहायची, दराराच राहायचा। आणि गुरुजीचा मुलगा म्हणून जरा अभ्यासात पण 1 नंबरलाच असायचो। आणि आता माहिती नाहीये, पण परवा एक आमच्या भाऊजीचं पुस्तक प्रकाशन झालं, त्यातला एक तो किस्सा, नाक धरून मारायचा, तसा प्रसंग माझ्याही जीवनात बरेच आले। कारण वर्गामध्ये जेव्हा गुरुजी प्रश्न विचारायचे आणि त्याचं उत्तर जो बरोबर देईल त्यांनी चुकलेल्यांच्या सर्वाला नाकाला धरून थोबाडीत मारायचं। मी अनेक वेळा आमच्या वर्गातल्या मुलांना, मुलींना हा प्रसंग आलेला आहे। पूर्वीच्या काळी लातूर आणि उस्मानाबाद हे एकत्र जिल्हा होता, उस्मानाबाद म्हणून। आणि 7वी बोर्ड परीक्षेमध्ये मी उस्मानाबाद जिल्ह्यात, म्हणजे आताचा धाराशिव, मी प्रथम क्रमांकात पास झालो, जिल्ह्यामध्ये पहिला आलो। आणि त्यामुळे माझं नाव वर्तमानपत्रात आलं, आणि आमच्या कुटुंबातला मी पहिलाच ज्याचं नाव वर्तमानपत्रात आलं। आणि मग मोठे बंधू अण्णांनी मला गव्हर्नमेंट हॉस्टेलला लातूरच्या शासकीय वसतिगृहामध्ये फॉर्म भरला, माझा नंबर लागला, आणि मी राजस्थान विद्यालयात मी प्रवेश घेतला। जे अशा पद्धतीने माझं प्राथमिक शिक्षणानंतर हायस्कूलचं लातूरला आणि पुन्हा कॉलेजचं निलंग्याला असा प्रवास झाला। आणि निलंग्याला ग्रॅज्युएशन झालं माझं, MA म्हणजे BA ला ऑप्शनल इंग्लिश विषय घेऊन राज्यशास्त्र आणि इतिहास आणि इंग्रजी हे विषय घेऊन माझं BA झालं। आणि BA झाल्याच्या नंतर माझे वडील हे रिटायर्ड झाले 92ला, आणि रिटायर्ड झाल्यानंतर आमचं पूर्ण कुटुंब लातूरला शिफ्ट झालं वडील रिटायर्ड झाल्यानंतर। आणि मोठे बंधू तर मुंबईलाच त्यावेळेस एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते। आणि इथे आल्यानंतर MA इंग्लिश दयानंदला मी प्रवेश घेतला। आणि त्या दरम्यानच मला कविता लिहिण्याचा, लेख लिहिण्याचा छंद होता, म्हणजे आहे आणखी। लातूर शहरातल्या ज्या काही समस्या असतील, मी MA इंग्लिशला असताना इथे एकमत पेपरला एक वाचकाचे पत्र म्हणून सदर होतं, त्यात बऱ्याच, म्हणजे दर रविवारी वगैरे माझे पत्र असायचे। SR देशमुख नगराध्यक्ष असतानाचा किस्सा आहे। मी गांधी चौकात गेल्यानंतर ते गांधीजींच्या पुतळ्यावरती थोडं कावळे बसून तो पुतळा जरा असं घाण केलेला होता। आणि तेव्हा मी
एक आर्टिकल लिहिलं एक म्हटलं की पालन पोषण करता येत नाही तर जन्माला कशाला घालता, अशा अर्थाने पुतळ्यावरती लिहिलं. आणि ते आर्टिकल आल्या दुसऱ्या दिवशीच एस.आर. देशमुखनी त्या पुतळ्याचं आता जे सुशोभीकरण झालेलं आहे ते एस.आर. देशमुखच्या काळामध्ये सुशोभीकरण झालेलं आहे, ते माझं आर्टिकल वाचून. जे अशा पद्धतीने लातूर शहरातल्या वेगवेगळ्या समस्या मांडण्याचं काम मी करत असत. परंतु एक असं झालं की M.A. इंग्लिशला असताना विलासराव देशमुखांचा ज्या निवडणुकीत पराभव झाला त्यावेळेस कव्हेकरांच्या प्रचारासाठी रामविलास पासवान यांनी इथं आंबेडकर पार्कला सभा घेतली होती आणि त्या सभेला मी पत्रकार म्हणून उपस्थित होतो. आणि सभा झाल्याच्या नंतर माझ्याकडे पांढरी राजदूत होती. मी निघालो गर्दीतून आणि पप्पू गायकवाड म्हणून इथे एक कार्यकर्ते होते दलित पॅन्थरचे. त्यांनी आले आणि म्हणले, माझ्या पाठीमागे बसल्याने पटकन लवकर माझ्या घरी चला, पासवान साहेब घराकडे गेलेत. म्हणजे साहेब पुढे गेलेले आणि पप्पूजीला जायला गाडी नव्हती आणि मी माझ्या गाडीवरती बसून आम्ही गेलो. संध्याकाळची वेळ होती, सभा संपल्यानंतर 10 वाजताची. रामविलास पासवान त्यांच्या घरी बसले होते. पप्पूजींच्या मुलाचं जावळ त्यांच्या हाताने कट करण्यात आलं. आणि पासवानजींची दलित सेना एक संघटना आहे, त्यावेळेस खूप ऍक्टिव्ह होती. आणि त्यांनी पप्पूजीला विचारलं की मुझे दलित सेने का यहाँ का जिल्हा अध्यक्ष करना है तो आपको बना देता हूँ. तर पप्पूजी म्हणाले, मी बाजूलाच होतो, नहीं मुझे मत बनाइए, सुनील गायकवाड को आप जिल्हाध्यक्ष बनाइए. आणि मग ते स्वतःच्या अक्षराने म्हणजे स्वतःच्या हाताने डायरीवरती पासवान साहेबांनी नियुक्तीपत्र लिहून मला त्या ठिकाणी दिलं आणि मला जिल्हाध्यक्ष केले. तेव्हापासून मग मी समाजकार्यात इन्व्हॉल्व झालो. आणि तो प्रसंग झाल्याच्या नंतर मोहन माने तिथे हजर झाले आणि मोहन मानेंना मग तिथे गोविंदपूरकर वगैरेच्या सांगण्यावरून जिल्हा सचिव, मी जिल्हाध्यक्ष आणि ते जिल्हा सचिव म्हणून दलित सेनेचं या ठिकाणी आम्ही सुरुवात केली. आणि मग मी दलित सेनेच्या माध्यमातून सामाजिक कामाला सुरुवात झाली. आणि त्यानंतर मी माझं म्हणजे लग्न झालं आणि लग्नानंतर म्हणजे मी सुशिक्षित बेकार असतानाच लग्न झालं. मिसेस एअर इंडियामध्ये नोकरीला होती आणि मी एक अस्तित्वाचा शोध घेणारा सुपुत्र नावाचं दैनिक सुरू केलं. ते रस्त्यावर 14 एप्रिल 97ला रस्त्यावर एका भिकाऱ्या महिलेच्या हस्ते मी आंबेडकर पार्कवरती त्या दैनिकाची सुरुवात केली. आणि मग त्या दैनिकाच्या माध्यमातून वेगवेगळे आर्टिकल वगैरे छापण्याचं काम केलं. आणि त्या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख होते आणि त्यांच्या काळात शिक्षकांचं पेन्शन बंद झालं. आणि मला वाटलं की देशमुख साहेब जर असा नियम आणले की ज्यांच्याकडे जर्नलिझमची पदवी आहे असेच लोक वृत्तपत्र चालू शकतात असं करतील, या भीतीपोटी मला वाटलं की आपणही जर्नलिझम करावं. म्हणजे माझ्या शिक्षणाच्या 10 वर्ष गॅप नंतर मी आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये जर्नलिझमला प्रवेश घेतला, बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनला. आणि ते केल्यानंतर मग M.A. इन मास कम्युनिकेशन जर्नलिझम ही नवीन पदवी सुरू झाली होती, नवीन कोर्स, तोही केला. पुढे मग शिक्षण कंटिन्यू राहिलं. MBA मॅनेजमेंटमध्ये झालं, PhD झाली, MA पॉलिटिकल सायन्स, अशा वेगवेगळ्या डिग्र्या घेण्याचा क्रम सुरू झाला. आणि या दरम्यान लातूरची लोकसभा ही राखीव जाहीर झाली. आणि म्हणजे जवळपास 2007ला समजलं की 2009ची लोकसभा ही राखीव लोकसभा होणार आहे. आणि मला माझ्या वडिलांनी सांगितलं की तुला लढायचं आहे, पण तुम्ही नेहमी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असल्यामुळे मी ठरवलं की आपण काँग्रेसच्या विरोधात म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून लोकसभा लढावी. परंतु मी ज्या समाजातून येतो त्या समाजामध्ये भारतीय जनता पार्टीबद्दल सकारात्मक भूमिका नव्हती. आणि तरी मी भारतीय जनता पार्टीकडून 2009ला या ठिकाणी उमेदवारी मागितली. तो किस्सा मला वाटतं सांगावंच तिकिटाच्या वेळेसचा. मी आदरणीय
गडकरी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि मी गडकरी साहेबांकडे गेलो आणि सांगितलं की मी अनिल गायकवाड यांचा भाऊ आहे आणि मला लातूरची लोकसभा लढायची आहे. त्यांनी बघितलं बायोडाटा वगैरे आणि सांगितलं की हा ठीक आहे, मला तुझ्या भावाला फोन कर, भेटायला सांग. आणि असा प्रसंग झाला आणि नंतर मग मी मुंडे साहेबांकडे गेलो. मराठवाड्याचं तिकीट फायनल करण्याची जबाबदारी मुंडे साहेबांकडेच असल्यामुळे मुंडे साहेबांकडे गेलो. मुंडे साहेबांना बायोडाटा दाखवला. ते बघितले, अरे तू तर खूप शिकलेलं आहे असं बोलले आणि बघूया काय होतंय असं त्यांनी हे केलं. आणि मग त्या दरम्यान मी मुंडे साहेबांचे जिथे जिथे कार्यक्रम असतील तिथे मी जायचं. साहेबांची ओळख नव्हती, फक्त मी साहेबांना दिसायचं त्यांच्या सोबत दौऱ्यामध्ये वगैरे. आणि मुंडे साहेबांकडे भेटल्यानंतर मुंडे साहेब म्हणले की तू एक काम कर, तू गडकरींना भेटून घे. आणि मी म्हणलो हो साहेब, पण मला भेटलो असं सांगू नकोस. आणि मग मी भेटलो आणि गडकरी साहेबांना भेटल्यानंतर गडकरी साहेब म्हणले तू एक काम कर, मुंडेंना भेट, पण मला भेटलो असं सांगू नको. म्हणजे मी दोघांनाही हवा असलेला कॅन्डिडेट होतो. परंतु त्यावेळेस 2009ला मला ती पक्षाने संधी दिली. ताकदीने निवडणूक लढलो. विलासरावजी मुख्यमंत्री असताना आपण या ठिकाणी ताकदीनं लढलो आणि लोक म्हणतात तसं मी जिंकलोही. त्यावेळेस मला खाडाखोड करून त्या ठिकाणी हरवण्यात आलं. आणि खाडाखोड तर सोडून द्या, परंतु एका रिझल्ट सीटवर रिटर्निंग ऑफिसरनं सही सुद्धा केलेलं नाही. आणि जाणीवपूर्वक त्यावेळेसच्या कलेक्टरनी मला 45 दिवसाच्या नंतर पेपर दिले. आणि 45 दिवसाच्या नंतर का दिले तर इलेक्शन रिट पिटिशन हे 45 दिवसाच्या आत करावं लागतं, हे मला माहित नव्हतं. त्यांनी सुट्टी टाकली कलेक्टरनी आणि मला 45 दिवसानंतर पेपर दिले आणि मी हायकोर्टात गेलो. तिथं सांगितलं की तुम्हाला 2 दिवस लेट झाला, त्याच्यामुळे मला रिट पिटिशन करता आली नाही. परंतु खाडाखोड करून मला त्यावेळेस चिटिंग करून मला हरवण्यात आलं. म्हणजे कसं खाडाखोड केलं, मशीनवरचा आकडा एजंटला दाखवल्याच्या नंतर त्या कागदावरती लिहिलेला आकडा जेव्हा मशीनकडे टाईप करायला जातो तिथे 1ला 5, 0ला 8, म्हणजे जिथे 0 आहे त्याला खालून असं अंड जोडून 8, म्हणजे काँग्रेसच्याला 0ला 8, 1ला 5 असं करून जवळपास 35,000 मतं माझे वाढवले. आणि ते रेकॉर्ड मी तसंच आदरणीय अडवाणी साहेबांना दाखवलं, मी पक्षातल्या अरुण जेटलीजींना दाखवलं, सगळ्यांना दाखवलं. तर अशा पद्धतीनं तो पराभव झालाच. परंतु 2009 ते 14 या कालावधीमध्ये मी लोकांमध्ये राहिलो, सगळ्या मतदारसंघात फिरलो. म्हणजे आश्चर्य वाटेल आपणाला की बालाजी पाटील चाकूरकर जे आज माझ्या भावांना देव मानतात, त्यांनी प्रेस घेऊन सांगितलं होतं की पराभूत उमेदवार हा निवडून आलेल्या उमेदवारासारखा मिरवत फिरतो, किती पैसे घेऊन हारले. प्रेस घेऊन त्यांनी त्यावेळेस मनसेचे कार्यकर्ते होते आणि अशा पद्धतीने आरोप करण्यात आले. परंतु त्यावेळेसच्या पराभवानंतर मी लोकांमध्ये फिरलो, लोकांना भेटीगाठी केल्या आणि 14ला मला पुन्हा पक्षाने संधी दिली आणि 2,65,000च्या लीडनी मी मराठवाड्यात सर्वाधिक मताने जिंकलो. आणि जिंकल्याच्या नंतर मी आदरणीय मुंडे साहेबांना भेटण्यासाठी मी माझे मोठे बंधू संध्याकाळी बीडला गेलो. मला साहेब बघितले आणि म्हणाले माझा लातूरचा वाघ आला देशमुखाची पाठ लावून, म्हणून गळ्यातला 100 किलोचा गुलाबाचा हार त्यांना घातलेला माझ्या गळ्यात घातला. तो प्रसंग माझ्यासाठी अतिशय इमोशनल आणि नेहमी स्मरणात राहणारा प्रसंग आहे. साहेबांनी खूप म्हणजे प्रचंड प्रेम केलं मुंडे साहेबांनी माझ्यावर. आणि अशा पद्धतीने मग मी खासदार झालो. आणि मला वाटतं की साहेब राखीव मतदारसंघातल्या खासदारांनी ऍक्टिव्ह असणे हे त्याला मारक ठरतं. मी 100% उपस्थिती पार्लमेंटमध्ये, मी अनेक विषयाच्या स्टँडिंग कमिटीमध्ये होतो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्टँडिंग कमिटी जी भारत सरकारची स्थायी समिती होती त्याचा मी सदस्य होतो.
आणि त्या समितीचा सदस्य झाल्यानंतर 2016 पर्यंत 15 पर्यंत आपणाला देशातला मोबाईल कुठं लातूरच्या मोबाईलला दिल्लीला लावायचा असेल तर 0 लावावा लागायचा. हं. परंतु ते 0 हटवण्याचं काम मी केलंय. आपल्या या माध्यमातून सांगतो की IT स्टँडिंगच्या मीटिंगमध्ये मी तो प्रस्ताव ठेवला की माझा नंबर जर पोर्ट करायचा आहे, लातूरचा नंबर जर दिल्लीमध्ये पोर्ट करायचा आहे तर तो 0 असल्यामुळे करता येत नाही. तर आम्ही ट्रायला आमच्या कमिटीने माझ्या प्रस्तावानुसार आम्ही सूचना केली आणि पूर्ण भारत लोकल मोबाईलमध्ये ते करण्याचं काम मी केलं. माझं एक नोटेबल वर्क ऑन रेकॉर्ड मी ते केलं. आणि राजभाष ह्या समिती जी भारत सरकारची गृह मंत्रालयाची होती त्याचा कार्यकारी संयोजक म्हणून मी दुसऱ्या उपसमितीचा कार्यकारी संयोजक म्हणून देशभरामध्ये विशेषतः साऊथ इंडियामध्ये, नॉर्थ इंडियामध्ये, गुजरातमध्ये, गुजरात तर ठीक आहे हिंदी भाषिक आहे तिथे चालतं, परंतु ज्या भागात हिंदीचं कामकाज साऊथमध्ये होत नाही अशा भागामध्ये इस्रो सारखी संस्था जी आहे पूर्ण सायन्सवर आधारित असलेली संस्था तिथे 90% हिंदीत कामकाज होतं, ऑफिशियल कामकाज. माझ्या इन्स्पेक्शन दौरान 30% कामकाज चालायचं. जेव्हा मी 5 वर्ष मी माझ्या खासदारकीच्या काळात बैठका घेतल्या, निरीक्षण केलं, आज 55% जास्त कामकाज हिंदीमध्ये साऊथमध्ये होतं. आणि अशा पद्धतीने गृह मंत्रालयाच्या या कमिटीच्या माध्यमातून, DOPTच्या माध्यमातून, प्रधानमंत्री कार्यालयाच्या कमिटीवर मी होतो सदस्य. अशा अनेक विषयाच्या सदस्य समितीवरती काम करून मला भारत सरकारने 2 वेळा भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. आदरणीय नरेंद्र मोदीजींचे मी आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला वर्ल्ड ई पार्लमेंट कॉन्फरन्स चिली साऊथ अमेरिकेला जी झाली 160 देशांनी भाग घेतला होता. भारताने पहिल्यांदा त्या कॉन्फरन्समध्ये भाग घेतला होता आणि भारत सरकारच्या या डेलिगेशनचा चेअरमन म्हणून मी त्या ठिकाणी गेलो होतो. आणि तिथून भारताची IT च्या संदर्भातली भूमिका मी त्या कॉन्फरन्समध्ये मांडली. इंग्लिश भाषेमधून त्या ठिकाणी माझं भाषण झालं. आणि आल्यानंतर माननीय प्रधानमंत्र्यांना मी लेखी एक निवेदन दिलं, रिपोर्ट केला की आपल्या देशाच्या पार्लमेंटमध्ये ITC रिलेटेड काय काय असलं पाहिजे, म्हणजे मेंबरला iPad असला पाहिजे, नेट कनेक्टिव्हिटी असली पाहिजे, अशा काही सूचना मी माननीय प्रधानमंत्र्यांना मी विनंती वजा त्या ठिकाणी केल्या. आणि आपणाला आश्चर्य वाटेल की आता नवीन पार्लमेंट जे झालेलं आहे त्या नवीन पार्लमेंटमध्ये मी ज्या सूचना IT रिलेटेड केल्या होत्या त्या सगळ्या सूचना या ठिकाणी माननीय मोदीजींनी माझ्या स्वीकारलेल्या आहेत. त्याबद्दलही मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि अशा लोकसभेमध्ये काम करत असताना सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून संसदेत बोलायला खूप कमी मिळतं म्हणजे, परंतु मला अॅट्रॉसिटी ऍक्ट जो अमेंडमेंट झाला त्या अॅट्रॉसिटी ऍक्ट वरती मी महाराष्ट्रातून एकमेव खासदार होतो जे संसदेमध्ये त्या ऍक्ट वरती बोललो. लेबर लॉ वरती मी माझं स्पीच झालं. मेंटल हेल्थ केअर बिल जे मध्ये बिल आलं होतं त्या बिलावरती माझं पार्लमेंटमध्ये भाषण झालं. म्हणजे अनेक कायद्यांवरती मला संसदेत बोलता आलं, बजेटवरती मला तिथे बोलता आलं, रेल्वे बिलावरती बोलता आलं. अशा वेगवेगळ्या बिलावरती बोलण्याची संधी ही मला त्या ठिकाणी मिळाली. आणि या माध्यमातून अनेक कामं लातूर शहरामध्ये आपण पाहता, इथे मी शिकायला 82ला लातूरला आलो तेव्हापासनं 2016-17 पर्यंत मी खासदार होईपर्यंत इथे सार्वजनिक शौचालय नव्हत्या साहेब मुतारी. आणि तो विषय मी खासदार असताना माझ्या कारकिर्दीत मी शहरात करून घेतला. बसस्टॉप माझ्या खासदार निधीतून करून घेतलंय लातूर शहरामध्ये. आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे ते माझ्याच खासदारकीच्या काळामध्ये आम्ही काम पूर्ण करून घेतलं. लातूरला पासपोर्टची व्यवस्था नव्हती, पासपोर्ट सेवा केंद्र सुरू केलं. एक रेल्वेला एक मोठा हॉल, सोलापूर डिव्हिजन मध्ये सगळ्यात मोठा जर कुठला हॉल असेल जनरल हॉल तर तो लातूरच्या रेल्वे स्टेशनचा आहे, तो माझ्याच कारकिर्दीत झाला. म्हणजे आपण जर कधी रेल्वे स्टेशनवर गेलात तर 4-5 दगडावरती माझं नाव लातूरच्या रेल्वे स्टेशनवरती आहे. यापूर्वीच्याही खासदाराचं नाही आणि सध्याच्याही नाही, परंतु माझं तिथं केलेलं काम आहे लातूर लोकसभा मतदारसंघात.
एवढंच नाही तर आपण खासदार असताना जवळपास जिल्ह्यातल्या 2000 कलाकारांना, म्हणजे जे गाणे म्हणणारे असतात, वाजवकर असतात, त्यांना केंद्र सरकारची पेन्शन आपण सुरू केली. आणि विशेष म्हणजे लातूर शहरामध्ये जवळपास 160 वकिलांना लातूर जिल्ह्यातल्या नोटरी करण्यासाठी मी मदत केली. पहिला खासदार या जिल्ह्यातला की ज्यांनी जवळपास 160 खासदारांना म्हणजे वकिलांना नोटरीसाठी मदत केली. आणि असे वेगवेगळे विकास कामं तर केलीच, परंतु हे अति काम केल्यामुळे मला 2019ला लोकसभेच्या तिकिटाला मुकावं लागलं. त्याचे वेगवेगळे कारण असतील, परंतु संधी नाही मिळाली म्हणून मी पक्षाची बैमानी केली नाही. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून दिलेल्या उमेदवाराचं काम मी उन्हामध्ये बसून बूथ प्रमुख म्हणून 19ला असेल 24ला असेल मी काम केलं. पक्षाशी एकदम लॉयल राहून आपण काम केलं, कारण मी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता असल्यामुळे माझ्यावर तसे संस्कार आहेत. आणि बाबासाहेबांचा सहवास ज्यांना लाभला, माझ्या वडिलांना, त्यांचे संस्कार माझ्यावरती आहेत. त्यामुळे मी या पक्षाशीच एकदम म्हणजे निष्ठेने या ठिकाणी काम करतो. मला 19ला 20लाही इतर पक्षांनी ऑफर दिली, तुम्ही थांबा आणि आम्ही तुम्हाला निवडून आणू, परंतु मला ते महत्वाचं वाटलं नाही. तत्व आणि माझ्या भावानी गडकरी साहेबांना दिलेला शब्द की सुनील कधीच पक्ष सोडून जाणार नाही, हा 2009च्या तिकिटाच्या वेळेस गडकरी साहेबांना दिलेला शब्द हा पाळण्यासाठी मी कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. हा झाला माझा राजकीय प्रवास. परंतु मी खरंच सर, ज्यांनी कोणी माझं तिकीट काढलं या लातूर शहरातल्या लोकल पुढाऱ्यांनी, त्याचे आपल्या माध्यमातून आभार मानतो. कारण त्यांनी तिकीट काढल्यामुळं मी शांत बसलो नाही. मी लॉची एंट्रन्स परीक्षा दिली आणि लॉची एंट्रन्स परीक्षा दिली आणि त्यात चांगल्या मार्काने पास झालो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लॉ कॉलेज आहे संभाजीनगरला, मी ठरवलं होतं लॉ करायचं तर त्याच कॉलेजला, आणि तिथे मी ऍडमिशन घेऊन अगदी LLB डिस्टिंक्शन मध्ये मी पास झालो. आणि LLB पास झालो त्यानंतर मी अतिशय अवघड असलेला पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा लॉ मध्ये, डिप्लोमा इन मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स अँड फॉरेन्सिक सायन्स, हा मी पास झालो. म्हणजे अतिशय कमी विद्यार्थी त्याला पास झाले, कारण तो मेडिकलशी आधारित अवघड विषय आहे खूप, फॉरेन्सिक सायन्सचा. तो पास झाला आणि आता जस्ट LLM फर्स्ट क्लासमध्ये पास झालो मी. म्हणजे लॉच्या जेवढ्या डिग्र्या आहेत त्या सगळ्या डिग्र्या घेतल्या. आणि मी माजी खासदार असल्यामुळे, एक्स मेंबर ऑफ पार्लमेंट असल्यामुळे मला सुप्रीम कोर्ट बार असोसिएशननी मला डायरेक्ट मेंबरशिप दिली. आणि मी मागच्या 2 वर्षापासून सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करतो. अनेक केसेस मध्ये मी अपियर झालो. तर आपण जर गुगलला माझं नाव डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड ADV असं जर केलं तर माझ्या सुप्रीम कोर्टच्या ज्या ज्या ऑर्डरमध्ये मी अपियर झालो त्या सगळ्या ऑर्डर सुप्रीम कोर्टच्या त्या गुगलवरती तुम्हाला मिळतील, म्हणजे वकील म्हणून. आणि मला म्हणजे पार्लमेंट, माझा उलटा प्रवास आहे. अगोदर पार्लमेंट लॉ मेकर आणि नंतर लॉचा स्टुडंट, म्हणजे अगोदर कायदे बनवणारा आणि नंतर कायद्याचा विद्यार्थी. आणि ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून मी 5 वर्षाचं जे कामकाज केलं. सर, मी वकील झाल्यानंतर पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात गेलो. मला सुप्रीम कोर्टाची आतील रचना कशी असते माहिती नव्हतं. मी सिनेमात काम केलेला वकिलाचा रोलचा, माणूस चित्रपट आहे, त्यामध्ये मी वकिलाची भूमिका केली. लक्ष्मीकांत बेर्डे त्यात हिरो आहे. त्यातला मला कोर्ट माहीत, पण तू प्रत्यक्षात मी जेव्हा वकील झालो, गाऊन घालून मी सुप्रीम कोर्टात गेलो, तेव्हा मी बघितलं की कसं असतं आतली अरेंजमेंट. जज बसलेले असतात, समोर 2 डायस असतात, एक म्हणजे त्या आरोपीच्या वतीनं जो बोलणार असतो तो आरोपीच आहे असं करून तिथला वकील बोलत असतो. म्हणजे आरोपी जर समजा म्हणायचं असेल तर आरोपीच्या भाषेत वकील तिथं प्रेझेंटेशन करतो, आणि तिकडे सरकारी वकील, अशा 2 पद्धतीचा. आणि बाकी पार्लमेंट सारखंच व्यवस्था त्या सुप्रीम कोर्टामध्ये मी पहिल्यांदा बघितली. आणि ॲज अ सुप्रीम कोर्ट लॉयर व ॲडव्होकेट म्हणून अतिशय मी एन्जॉय करतोय, मला अतिशय इंटरेस्ट येतोय. खरं तर या माध्यमातून सांगायचंय की प्रत्येक देशातील प्रत्येक नागरिकाने लॉ शिकायला पाहिजे. लॉ शिकाल तर तुम्हाला कसं जगायचं किंवा व्यवहार कसा करायचा
याचं एक ज्ञान मिळेल. त्याच्यासाठी एक साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला की लॉ शिकत असताना कॉन्ट्रॅक्ट लॉ आमचे सर शिकवत असताना एक उदाहरण दिले की आपण काय करतो इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये की हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण 4 मित्र जर हॉटेलमध्ये गेलो तर एक जण ऑर्डर देतो आणि जेवण झाल्यानंतर दुसराच बिल देतो, आपल्यात चालतं. परंतु परदेशामध्ये कॉन्ट्रॅक्ट लॉ वेगळा आहे. परदेशामध्ये जेव्हा मी जर ऑर्डर दिली 4 लोकांमध्ये तर मीच बिल द्यावं लागतं. हम्म. हे मला लॉ शिकताना समजलं. म्हणजे असे अनेक उदाहरणं आपणाला देता येतील. त्यामुळं लॉ हे चं शिक्षण खरं तर प्रत्येकाने घेतलं पाहिजे. मी नाही म्हणत की प्रत्येकाने वकील व्हायला पाहिजे. जो स्वतःच्या विकासासाठी, स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी आणि देशाच्या हातभार लावण्यासाठी लॉ एक गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि आता वकील म्हणून जरी काम करत असलो तरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून, प्रदेश कार्यकारिणीचा सदस्य म्हणून मी पक्षामध्ये ऍक्टिव्ह आहे. मी पक्ष देईल ती जबाबदारी या ठिकाणी पाळत असतो. याशिवाय तुम्ही एक लेखक म्हणून अनेक ग्रंथ, पुस्तकं लिहिली आहेत, तर ती कोणती कोणती लिहिली? हा अंग राहिलाच. मी जेव्हा 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद शहीद झाली, उद्ध्वस्त झाली, त्या दिवशी मी एक चारोळी लिहिली होती. ती आली होती वर्तमानपत्रात छापून. म्हणजे त्या दिवशीपासून मी कविता लिहायला सुरू केलं. मी वात्रटिका लिहितो, कविता लिहितो. माझे 5-6 कविता संग्रह आहेत आणि मी जवळपास सगळ्या विषयावरती, प्रेमावरती कविता आहेत, माझ्या गझल्स आहेत रेकॉर्ड झालेल्या, 100 मराठी गझल आहेत, 50 हिंदी गझल आहेत आणि वेगवेगळे विषय घेऊन मी इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हे एक मोठं पुस्तक लिहिले. त्याला कायदा मंत्र्यांनी शुभेच्छा संदेश पण दिलेला आहे. असे संघ, भाजप आणि संविधान असे विषय, जे विषय लोकांना आवश्यक आहेत अशा विषयावरती मी पुस्तक लिहिलं. जवळपास 120 पुस्तक माझे तयार झालेले आहेत, प्रकाशित झाले आहेत. आणि प्ले बुक स्टोअरला गुगलवरती तुम्ही जर माझं नाव सर्च केलं डॉक्टर सुनील बहिराम गायकवाड तर माझे अनेक पुस्तकं त्या ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळतील. मी लिहिलेले जर्नलिझमवरचं पुस्तक आहे, गुजराती भाषेमध्ये नवनीत प्रकाशननी गुजरातच्या प्रकाशित केलेलं आहे. ते पण ऑनलाईन विक्रीला उपलब्ध आहे. आणि सामाजिक असेल, राजकीय असेल, आर्थिक विषयावरती असेल, बाबासाहेबांवरती असेल, अशा वेगवेगळ्या विषयावरती मी पुस्तक लिहिले आहेत. आत्मचरित्र आहे, नंतर नेत्यांवरती आहे, योगी आदित्यनाथजी वरती लिहिले पुस्तक. मी धारा 370, एक अमित शाह, गृहमंत्री अमित शाह और धारा 370 हे एक मोठं पुस्तक, 370 पेजेसच पुस्तक मी प्रकाशित केले. म्हणजे अनेक, जास्त हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये माझे जास्त पुस्तक प्रकाशित आहेत. आणि आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांवरती पण मी पुस्तक लिहिलेलं आहे. अनेक नेत्यांवरती माझे पुस्तक आहेत. म्हणजे लिखाणाचा छंद असल्यामुळे मला तिकीट कटल्यानंतरचा वेळ हा मी पुस्तक लिखाणात, शिक्षण घेण्यात या ठिकाणी झाला. माझा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे शिक्षणामध्ये. आता ही कालची माझी LLM ची डिग्री ही 24वी पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री आहे. आणि सतत शिकत राहणे. आणि यामागे खरं तर माझे मोठे बंधू अनिल कुमार गायकवाड यांनाच सर्व श्रेय जातं. कारण मी जेव्हा लग्नानंतर शिकायला सुरुवात केली तेव्हा अण्णांनी सांगितले घरात सर्वांना बसून की सुनीलला जेवढं शिकायचंय त्याला शिकू द्या, की कुणी त्याला म्हणजे विरोध करू नका. सर, आपणाला आश्चर्य वाटेल की जेव्हा मी सकाळी उठून माझ्या आईचं दर्शन घेतो आणि तेव्हा तिच्या पाया पडली, तिला वाटतं की मी कुठतर परीक्षेला चाललो आणि ती विचारते की कधी संपणार आहे तुझी परीक्षा. म्हणजे प्रत्येक, आता जरी जाऊन मी पाया पडलो, ती उठते, कपाटातून पैसे काढते आणि मला पैसे देते आणि मला म्हणते की परीक्षा कधी संपणार आहे तुझी. म्हणजे तिला वाटते की नेहमी परीक्षाच द्यायला जातो, कुठं जातो तर परीक्षा द्यायला जातो. म्हणजे मी दिल्लीला जरी गेलो, तिचा फोन आला, ती पहिला प्रश्न विचारते तुझी परीक्षा संपली का. म्हणजे इतकं शिक्षण मी कंटिन्यू ठेवलं. आणखी शिकत आलो. त्याचं कारण असं की सर, 4 पैसे घरात आलेल्या
परिवारामध्ये शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं. आपल्या समोर अनेक उदाहरणं आहेत. अनेक पुढाऱ्यांची मुलं कमी शिकलेले आहेत आणि मी यासाठी शिकत राहिलो की निदान आपल्या मुलींनी ग्रॅज्युएट तरी व्हावं, का आपले बाबाकडे एवढ्या डिग्री आहेत, आपण किमान पदवीधर तरी व्हावं हे वाटावं म्हणून मी शिकत राहिलो. आणि माझी मुलगी लंडनवरून मास्टर करून आली. माझा मुलगा पण मॅनेजमेंट सायन्स करतो. म्हणजे मी समाधानी आहे. आणि माझी पुतणी रिया, विजयकुमारची मुलगी, ती अमेरिकेमध्ये बफेलो युनिव्हर्सिटीमध्ये बायोमेडिकल इंजिनिअरिंगला गेली. आणि सर आश्चर्य असं की जॉईन झाल्या वर्षीच तिने तिथली स्टुडंट काउन्सिलची इलेक्शनला उभा टाकली. आणि तिने फक्त मला सांगितलं, बाबा मी इलेक्शनला उभा टाकते, मी एक पक्ष तयार केला आणि उभा टाक. मी म्हणलं की तू रिझल्ट जिंकलीस तरच सांग. आणि घरी आम्ही कुणालाच कळू दिलं नाही. ती जेव्हा जिंकली तेव्हा मला सांगितली, बाबा मी 1,500 मतांनी जिंकले. आणि स्टुडंट काउन्सिलची चेअरमन, म्हणजे बफेलो युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट काउन्सिलची चेअरमन म्हणून ती तिथे राहिली. असं म्हणजे प्रेरणा मिळत असते सर. आपले वरिष्ठ फॅमिली मेंबर जर काही शिकलेले असतील, काही करत असतील, तर तसं बघून आपणाला वाव वाटतं. हा माझा उद्देश होता. विद्यमान राजकीय परिस्थिती विषयी तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही आज जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे सदस्य आहात, माजी खासदार आहात, आजकाल जे राजकारण चाललंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे राजकारणावर सध्याच्या परिस्थितीमधलं जर राजकारण म्हणायचं झालं तर लोकशाहीच्या दृष्टीने विचार करण्यासारखं आहे. लोकशाहीच्या दृष्टीने सध्याची जी परिस्थिती आहे, म्हणजे सत्ताधारी असतील आणि विरोधी पक्षाचे असतील, तर लोकशाहीची जी मूल्य असतात, खऱ्या अर्थानं ज्याला लोकशाही म्हणलं जातं, ही सध्याच्या काळामध्ये किती टक्के ती काम करते आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा पत्रकाराला. एक प्रश्न विचारतो, थोडा नाजूक आहे पण इझी गोईंग मध्ये उत्तर द्या, की आपण राखीव मतदारसंघातून निवडून आल्यामुळं कधी जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये असं दुय्यम वागणूक देण्याचा, मित्र म्हणायचं, पाठीत खंजीर खुपसायचं, अशा काही घटना घडल्या का? अतिशय चांगला प्रश्न आहे सर. राखीव मतदारसंघातला निवडून आलेला प्रतिनिधी, मग तो देशातल्या कुठल्याही मतदारसंघातला असला, तर त्याच्याकडे इतर जनरल मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी पाहण्याचा दृष्टिकोन हा जनरली तुच्छच असतो. समोरचा, हा भाई आप कहाँ से, हा रिझर्व, हा ठीक आहे. म्हणजे रिझर्व मतदारसंघ, राखीव मतदारसंघातून आलेला लोकप्रतिनिधी हा केवळ त्याच्या जातीमुळे निवडून आलेला आहे आणि पक्षाकडला कुठला जातीचा मिळत नाही, म्हणून हा राखीव मधल्या कुठल्या तरी एका जातीचा एक असाच बैल आणून बसवलेला आहे की काय, अशी भावना पक्षाच्या असेल किंवा इतराच्या असेल असं वाटतं. पण तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं सर या विषयावरती की राखीव मतदारसंघातला प्रतिनिधी जर जास्त काम केला तर त्याला आयुष्यात कधी दुसऱ्यांदा संधी मिळत नाही. हे अंडरलाईन करा सर, हे वाक्य त्याला देऊ शकत नाहीत. का तर जनरल मतदारसंघ, आता तुम्ही जनरल मतदारसंघामध्ये आता समजा निलंग्याचे आमदार, एकच आमदार भाजपकडून, दुसरा उमेदवारच नाही तिथे. ग्रामीण मधून एकच उमेदवार. लातूर शहर जनरल आहे, एकच उमेदवार काँग्रेसकडून असेल, भाजपकडून. पण राखीव मतदारसंघात प्रत्येक वेळेस उमेदवार बदलला जातो. म्हणजे हा एका कार्यक्रमात सुशील कुमारजी शिंदे गृहमंत्री होते आणि त्यांनी फार मस्त बोलले की जेव्हा पाटील आणि देशमुख, म्हणजे विलासराव देशमुख आणि शिवराज पाटील हे सांगतात तेव्हा शिंदेला ऐकावंच लागतंय. आणि त्याच्या पुढचं वाक्य होतं की राजकारणात हिरवळीतील हिरवे साप आणि मित्रातले शत्रू ओळखणं फार कठीण असतंय. असं ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे स्टेटमेंट सुशील कुमार शिंदेनी केलं असलं तरी त्यांनी खूप सत्ता भोगलेली आहे, सत्तेत खूप राहिलेले आहेत, म्हणजे संविधानिक पदावरती अनेक वर्ष. म्हणजे असा माणूस जर असं स्टेटमेंट करत असेल तर ते एकदम करेक्ट स्टेटमेंट आहे.
म्हणजे समाजामध्ये ते तेव्हा त्यांना कळालं की आपण रिझर्व्ह आहोत. हम्म, जनरली राखीव मतदारसंघातला उमेदवार हम्म, म्हणजे खासदार असेल, यापूर्वीच्या खासदाराचं मी उदाहरण देतो, की लातूरच्या माझ्या नंतरच्या, हम्म. की त्यांना वाटलं की आपल्या मुलीचं लग्न आपण जर हिंदू पद्धतीने केलं तर पक्ष आपल्याला पुन्हा संधी देईल, आणि दिलं पक्षाने संधी. म्हणजे एक जातीने महार असलेला माणूस, परंतु त्यांनी त्या अक्षदा टाकून, जनरली रिक्षावाला जरी महार असेल सर, किंवा हमाली करणारा जरी महार असेल, तर तो बौद्ध पद्धतीने लग्न करतो समाजामध्ये. पण हा लोकप्रतिनिधी, जिल्ह्याचा खासदार राहिलेला माणूस, त्यांनी म्हणजे महार म्हणजे काय कुठल्या पद्धतीने ते मंगलाष्टिका मंगलाष्टका. म्हणून लग्न त्या ठिकाणी केलं. त्याला वाटलं असेल की मी भारतीय जनता पार्टीचं मला हिंदू पद्धतीने केल्यानंतर तिकीट दिलं पक्षाने, हम्म. परंतु त्याची जात ही काही बदलली जात नाही सर. म्हणजे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. आता मी जगातला सर्वाधिक शिकलेला लोकप्रतिनिधी 16व्या लोकसभेतला, असं माझं वर्ल्ड रेकॉर्ड झालं, हा. म्हणून माझी जात बदलत नाही. हम्म, आणि मी लोकसभेत गेल्यानंतर हम्म, जेव्हा मी खासदार म्हणून शपथ घेतली, तर मी पहिला खासदार होतो की तिथे जय भीम म्हणून शपथ घेतली सर. हम्म. अगोदर कोणीच घेतलेलं नव्हतं, कारण मी जगजाहीर राखीव मतदारसंघातला लोकप्रतिनिधी होतो. सर, आपण लेखक, संपादक, नंतर डॉक्टर आणि अशा एक कंपनीचे, फार्मास्युटिकल कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर, अशा वेगवेगळ्या करत असताना आणि सतत कामात राहणं नसता, राजकारणातलं पद गेल्यानंतर माणसं वेडे होतात, 100%. दारुडे होतात काय, पण एवढं असताना तुम्ही जनसंपर्क हा तसाच ठेवलाय. शत्रू जरी असला तरी त्याला मित्रासारखं वागवण्याची कला तुमच्यात आहे. भविष्यात तुम्ही कॉन्सन्ट्रेशन कुठल्या फील्डमध्ये, संपादक, लेखक, मला वाटतं तुम्ही 1-2 पिक्चरही काढलेले आहेत, तर तुम्ही आता भविष्यात काय म्हणजे नेमकं काय म्हणजे असं फोकस कशावर आहे? सर, मी मुळात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, आणि यासाठी एक उदाहरण देतो मी, माझ्या समोरचा आदर्श काय आहे. या देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद होऊन गेले. माझं सुदैव की मी त्यांचा सूचक आणि अनुमोदक होतो. राष्ट्रपतीच्या फॉर्मवरती माझी सही सूचक अनुमोदकाची होती. ते माझे चांगले मित्र पण आहेत. तर त्यांनी एक किस्सा सांगितला होता की 2014ची जेव्हा मी खासदार झालो, 14च्या लोकसभेचं तिकीट मागण्यासाठी त्यांनी एवढ्या चक्रा मारल्या की त्यांचा बूट फाटून गेला. म्हणजे सांगायचं तात्पर्य की खूप चक्रा मारल्या, पण त्यांना तिकीट मिळालं नाही. परंतु मोदीजींनी शोधून त्यांना राज्यपाल केलं आणि राष्ट्रपती केलं. ही भारतीय जनता पार्टी आहे. मी आमच्याकडे मागणाऱ्याला काही मिळत नाही, मी नंतर मागितले नाही काय, परंतु पक्षाशी मी प्रामाणिक आहे आणि राजकारणात तर आहेच, परंतु मी एक आता वकील म्हणून ज्यांच्या सुप्रीम कोर्टच्या वकिलाला भेटायचं म्हणलं तर 5-5 लाख रुपये फीस आहे सर, लिगली फीस आहे. आणि समाजातल्या जो शेवटच्या घटकातील माणूस आहे, ज्याला न्याय मिळवून देण्यासाठी वकिलाची फीस देऊ शकत नाहीत, अशा लोकांना मोफत आपण सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा वकील म्हणून त्या ठिकाणी आपण काम करणार आहे न्याय मिळवून देण्यासाठी. ते तर आहेच, परंतु याबरोबर मी राजकारणात असल्यामुळे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्यामुळे, भविष्यात पक्षाला जर वाटलं की या माणसाला कुठंतरी काही द्यायला पाहिजे, तर आपण नाही म्हणायचं काही कारण नाही. परंतु माझा मेन फोकस हा समाजातील शेवटच्या घटकातील माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करायचं, मग ते राजकीय असेल किंवा सामाजिक असेल किंवा वकील म्हणून असेल, ही माझी भूमिका असणार. आणि मी अगदी समाधानी आहे माझ्या कामामध्ये. मी जे काम करतो ते त्यात जीव ओतून करतो, इंटरेस्टनी करतो. सर, तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी कुठलीही गोष्ट मी स्वतः करतो. म्हणजे उदाहरणासाठी म्हणलं तर एखाद्याला जर पत्र जरी लिहायचं तर मी स्वतःच्या अक्षरांनी पत्र लिहितो. म्हणजे कोणीतरी पीएनं लिहून दिला आणि असं नाही. म्हणजे मी माझ्या वडिलाच्या जयंतीच्या आणि पुण्यतिथीच्या पत्रिका, निमंत्रण पत्रिका मी स्वतः देतो सर. मी म्हणत नाही मी माझी खासदार आहे, मी कसा देऊ. मी स्वतः पत्रिका लिहितो आणि स्वतः लिहून देतो. आपणाला सुद्धा मी स्वतः आणून पत्रिका दिली. म्हणजे मग ते मी खासदार असतानाही माझ्यात काय बदल झाला नाही, नसतानाही बदल झाला नाही. त्याच्यामुळं माझ्या जागी जर दुसरं कोण असतं तर खरंच वेळ होऊन फिरलं असतं, कारण एवढं
तिकीट म्हणजे एवढं काम करून जर तिकीट कटतंय तर त्याच्या मनावर पण नक्कीच परिणाम झाला असता. पण तुम्ही कधी स्वतःला खासदार समजलोच नाही, त्याच्यामुळे मी आनंदी आहे. साहेब, एक मित्र कसा असावा, लोकप्रतिनिधी कसा असावा, लेखक कसा असावा, सकारात्मक दृष्टिकोन आणि विधायक भूमिका कशी असावी याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे त्यांनी डोक्यात कधी आपली सत्ता घुसूच दिली नाही आणि तेवढ्याच तन्मयतेनं एवढ्या म्हणजे अभ्यास श्रीकांत जिचकारच्या नंतर जर कोण पदव्या मिळवला असेल तर लातूरचे सुनीलजी गायकवाड आणि आम्हाला ते एवढ्या प्रेमानं आदरानं वागवतात. साहेब, तुम्ही बिझी असताना आम्हाला वेळ दिलात, मुलाखत दिलात, त्याबद्दल मराठवाडा नेता परिवाराच्या वतीनं आपलं खूप खूप आभार. भविष्यात आपली स्वप्नपूर्ती हो हीच शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.